तर कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे संकटात आलेल्या इंडिगो विमान कंपनी संकटात आल्याचं आपण बघितलेलं आहे आणि त्यामुळेच आता इतर विमान कंपन्यांनी त्यांच्या तिकिटाचे दर हे दुप्पट तिप्पट वाढवलेले आहेत। विमान कंपन्यांकडून प्रवाशांची अक्षरशः लूट केली जाते। मुंबई ते दिल्ली दरम्यानचं तिकीट तब्बल 50,000 रुपये करण्यात आल्याचं धक्कादायक प्रकार घडलेला आहे। तर चेन्नई दिल्लीचं तिकीट हे तब्बल 80,000 रुपये आकारलं जात आहे। त्यामुळे विमान कंपन्या अक्षरशः प्रवाशांची लूट करतायत असं चित्र पाहायला मिळतंय। विमानतळावर प्रवाशांचे एकीकडे हाल होत आहेत तर दुसरीकडे इतर विमान कंपन्या ह्या प्रवाशांची आता लूट करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। तर पुढची एक महत्त्वाची बातमी पाहूयात। देशांतर्गत विमान प्रवासाचे दर आता गगनाला भिडलेले आहेत। पुण्यावरून देशभरात जाण्यासाठी पुणेकरांना हजारो रुपये मोजावे लागत आहेत। पुण्याहून मुंबईला जाण्यासाठी तब्बल 61,000 रुपये मोजावे लागत आहेत। तर पुण्यावरून बंगळुरूला जाण्यासाठी 49,000 रुपयांचे तिकीट दर आकारण्यात आलेले आहेत। दिल्लीला जाण्यासाठी 27,000 रुपये दर आकारले जात आहेत। सलग चौथ्या दिवशी इंडिगो कंपनी संकटात सापडलेली आहे। याचा प्रवाशांना मोठा फटका बसतोय। प्रवाशांना नाहक मनस्ताप देखील सहन करावा लागतो। तर विमान उड्डाणांची संख्या कमी झाल्यामुळे इतर विमान कंपन्यांनी पुण्यावरून इतर शहरात जाण्यासाठी तिकिटांचा दर हा चौपट केलेला आहे। तर मुंबई नागपूर एअर इंडियाचं तिकीट 63,000वर गेलेलं आहे। इंडिगोची विमानसेवा कोलमडल्यामुळे तिकीट आता महाग झाल्याचं चित्र आपण पाहतोय। अधिवेशनाच्या तोंडावर विमान तिकीट प्रचंड महाग झाल्याचं चित्र आहे। विमानसेवा कोलमडल्यामुळे आता प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतोय। तर मुंबई नागपूर एअर इंडियाचं तिकीट 63,000 रुपयांवर पोहोचल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आणि याच संदर्भात खासदार अमोल कोल्हे यांनी ट्विट केलेलं आहे। त्यांनी आपल्या ट्विटमध्ये काय म्हटलेलं आहे पाहूयात। एका देशात राजामार्फत घोड्यांच्या शर्यती सुरू झाल्या। हळूहळू हे प्रमाण वाढत गेलं। काही वर्षांनी अनेक खासगी व्यावसायिक या शर्यतींकडे आकर्षित झाले। आपापले घोडे शर्यतीत उतरवू लागले। काही यशस्वी झाले तर काही बर्बाद झाले। शर्यती मात्र सुरूच राहिल्या। लोकांच्या अंगवळणी पडल्या होत्या। लोकांची गरज बनल्या होत्या। राजे बदलत राहिले मात्र शर्यती होत राहिल्या। कालांतराने एक प्रभावी राजा गादीवर आला। तोपर्यंत शर्यतींमध्ये मोजके व्यावसायिक राहिले होते। एक दिवस समजलं की शर्यतीसाठी येणाऱ्या प्रेक्षकांच्या खानपानाची व्यवस्था या नव्या राजाच्या एका उद्योजक मित्राला दिली गेली आहे। कालांतराने शर्यतीच्या आयोजनाचं ठिकाण सुद्धा त्याच उद्योजक मित्राला भाडे तत्वावर देण्यात आलं। त्यानंतर शर्यतीचं तिकीट अव्वाच्या सव्वा दराने विकलं जाऊ लागलं। काही काळ सावळा गोंधळ झाला। राजाच्या विनंतीवरनं वाढीव दरानं पण नियमित शर्यती पाहायला मिळाव्यात म्हणून एक व्यावसायिक घोडे घेऊन आला। हा व्यावसायिक तोच होता ज्यानं आधी खानपान सेवा आणि मग आयोजनाचं स्टेडियम भाडे तत्वावर घेतलं होतं। भोळे भाबळे प्रेक्षक आपल्या प्रभावी राजाचे आभार मानत राजाच्या व्यावसायिक मित्राचा एक क्षत्रिय अंमल असलेल्या शर्यती वाढीव दरानं पाहण्यासाठी निमूटपणे रांगेत उभे होते। तर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देखील या संदर्भात ट्विट केलेलं आहे। त्यांनी काय म्हटलंय पाहूयात। इंडिगोचं अपयश सरकारच्या मक्तेदारी मॉडेलची किंमत आहे। पुन्हा एकदा सर्वसामान्य भारतीय विलंब, रद्द आणि असहाय्यतेची किंमत मोजतोय। भारताला प्रत्येक क्षेत्रामध्ये निष्पक्ष स्पर्धा हवी आहे परंतु मॅच फिक्सिंगची मक्तेदारी नकोय असं राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलेलं आहे।